नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। इकडे मी आज ना ओला जवळा बनवते। झालं असं की मावशीने इतका सुंदर ओला जवळा पाठवला, 200 रुपयामध्ये इतका भरपूर तो जवळा आलेला, करायचं काय सुचे नाही। तर इथे मी आता लसूण क्रश केलेला घातलाय भरपूर असा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, हे छान परतून झाल्यावर त्यावर मग कांदा आणि टोमॅटो घालणार आहे। तर झालं असं की इतका जवळाचं करायचं काय। आणि 2 दिवसापूर्वी आपले जे वंडर शेफचे मेन संजीव कपूर यांची मी एक रेसिपी बघितली आणि त्याला इन्स्पायर होऊन मी एक जवळ्याची रेसिपी बनवली। तर आत्ता ती मी दाखवत नाही आहे, मी ती रेसिपी करून खाऊन पण झाली। हे आम्ही संध्याकाळी जवळा केला होता, काल संडे होता। तर ती रेसिपी मी तुम्हाला उद्या दाखवेन, कारण माझं अजून एडिटिंग वगैरे बाकी आहे। तर ही मी आत्ता जवळा आपल्याला जस्ट चपाती बरोबर वगैरे खाता येईल असा बनवते। तर इथे मी ना माझ्याकडे थोडंसं त्या टिक्कीसाठी जे मी बनवलं होतं ती कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट होती, तीही घालून घेतली, हळद घातली आहे आणि यामध्ये मी आगरी मसाला घातला आहे। आता हे सर्व छान आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बरोबरीने मीठही घातलेला आधीच मी कांद्याबरोबर, म्हणजे मग हे सर्व छान कांदा, टोमॅटो, मसाले एकदम छान व्यवस्थित तेलावर मी सगळे परतून घेतले। आणि हा पहा स्वच्छ असा भरपूर जवळा, ओला जवळा, अजिबात कचरा नव्हता आणि इतका टेस्टी लागला ना, मस्तच झालेला। तर हे मी सर्व मिक्स केलं आणि ना जवळ्याची खरी टेस्ट कशात आहे माहिती आहे का तुम्हाला? गरम मसाला पावडरमध्ये, पण तो ना आत्ता घालायचा नाही, सर्वात शेवटी घालायचा आणि त्याने खरंच खूप छान लागतो जवळा। आता मी इथे सर्व हे परतते आहे आणि इथे ना आपण जे मी म्हटलं मिक्सरचं भांडं होतं ते धुवून त्याचं पाणी मी घातलं, त्यामुळे कलर आणि टेस्ट दोन्हीही छान इन्हॅन्स झाली। इथे मी थोडा वेळ झाकण ठेवलं आहे, 1-2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जवळा छान शिजेल। आता यामध्ये मी आमसूलं घालून घेतली। खरं तर मला कैरी घालायची होती, पण कैरी मिळाली नाही आणि माझ्याकडे आपला स्प्रिंग अनियन म्हणजे पातीचा कांदा होता चिरलेला, तो घातला। तर इतकी टेस्ट जबरदस्त झाली। हा ऐच्छिक आहे आणि अनायसे माझ्याकडे होता म्हणून मी घातला। आता मी इथे गरम मसालाही घालून घेतला आहे आणि सर्व पुन्हा एकदा परतून भरपूर कोथिंबीर घालणार आहे। तर कशी वाटली डिश सांगायला विसरू नका, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि असा जवळा करून बघा। आज सोमवार असून मी तुम्हाला नॉनव्हेजची डिश दाखवते, पण मी काल केलेली डिश मी तुम्हाला आज दाखवते। चला तर भेटूया उद्याच्या भागात।